जय जय रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज गाथा अभंग 253. ज्ञान मिळालं की माणूस मोठा होतो असं नाही, ज्ञान पचलं तरच माणूस नम्र होतो. आज अनेक जण वेदशास्त्र बोलतात, उपदेश देतात, प्रवचन करतात, पण त्यांच्या वागण्यात अहंकार, मत्सर, क्रोध आणि निंदा दिसते. संत तुकाराम महाराज अशा खोट्या ज्ञानावर, बनावटी साधनेवर कठोर प्रहार करतात. ते सांगतात, जर ज्ञान असूनही अंतःकरण बदलत नसेल तर ते ज्ञान आत्म्याचा उद्धार करत नाही, उलट अधःपतन घडवतं. आजचा हा अभंग आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. अभंग 253. ब्रह्मनिष्ठ काळी जरी जीवा नावे मोडी, तया घडली गुरु हत्या, गेला उपदेश तो मिथ्या. सांगितले कानी रूप आपुले वाखाणी, भूतांच्या मत्सरे ब्रह्मज्ञान नेळे चोरे. शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाहे पोटी, निंदा स्तुती स्तवनी तुका म्हणे वेंची वाणी. ओळ 1 चे स्पष्टीकरण. ब्रह्मनिष्ठ काळी जरी जीवा नावे मोडी. या ओळीत संत तुकाराम महाराज ब्रह्मनिष्ठा या शब्दाचा फार खोल अर्थ सांगतात. ब्रह्मनिष्ठ म्हणजे जो ब्रह्मज्ञानात स्थिर आहे, ज्याचं चित्त परमसत्यात रंगलं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात की अशी ब्रह्मनिष्ठा जर काडीसारखी ठिसूळ असेल, म्हणजेच थोड्या अहंकाराने, थोड्या स्वार्थाने, थोड्या मत्सराने तुटणारी असेल, तर ती खरी ब्रह्मनिष्ठा नाही. जीवा नावे मोडी याचा अर्थ असा की जिवंतपणीच, व्यवहारात, लोकांत वावरताला जर ती ब्रह्मनिष्ठा टिकत नसेल तर तिचा काहीही उपयोग नाही. काही लोक ध्यानात, एकांतात, प्रवचनात फार मोठे ज्ञानी दिसतात, पण व्यवहारात मात्र राग, अभिमान, तुच्छता दिसते. अशा वेळी त्यांची साधना ही फक्त बाह्य राहते. तुकाराम महाराज इथे सांगतात की खरी ब्रह्मनिष्ठा ही जीवनात उतरलेली असते. ती संकटात, अपमानात, टीकेत, निंदेत टिकते. जर थोडं कुणी प्रश्न विचारला, थोडं कुणी विरोध केला आणि लगेच राग आला, अहंकार जागा झाला, तर ती साधना काडीसारखी तुटली असं समजावं. ही ओळ आपल्याला विचार करायला लावते. आपली भक्ती आणि ज्ञान हे फक्त बोलण्यात आहे की आचरणात आहे? जर भक्ती आपल्याला नम्र, शांत आणि सहनशील बनवत नसेल तर ती कितीही मोठी असली तरी तुकाराम महाराजांच्या दृष्टीने ती अपुरीच आहे. ओळ 2. तया घडली गुरु हत्या, गेला उपदेश तो मिथ्या. ही ओळ फार कठोर आहे. गुरु हत्या हा शब्द वापरताना तुकाराम महाराज मुद्दाम धक्का देतात. इथे शारीरिक गुरुहत्येचा अर्थ नाही, तर गुरुच्या उपदेशाचा खून होतो असं ते सांगतात. गुरु जेव्हा उपदेश देतो तेव्हा तो शब्द फक्त ऐकण्यासाठी नसतो, तो जीवनात उतरवण्यासाठी असतो. पण जर शिष्य त्या उपदेशाचा उपयोग स्वतःला मोठं दाखवण्यासाठी, इतरांवर अधिकार गाजवण्यासाठी किंवा अहंकार वाढवण्यासाठी करत असेल तर तो गुरुच्या शब्दांचा अपमान करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा वेळी गुरुचा उपदेश मिथ्या ठरतो, म्हणजे तो निष्फळ होतो. गुरुने दिलेलं ज्ञान आत्मोन्नतीसाठी असतं, पण जर ते अहंकाराचं साधन बनलं तर त्याच ज्ञानामुळे अधःपतन होतं. आजच्या काळात अनेक जण प्रवचन देतात, संतांचे दाखले देतात, पण त्यांच्या वागण्यात नम्रता नसते. अशा वेळी हा अभंग फार लागू पडतो. गुरुचा खरा सन्मान म्हणजे गुरुचा शब्द जगणं, केवळ बोलणं नव्हे. ओळ 3. सांगितले कानी रूप आपुले वाखाणी. या ओळीत तुकाराम महाराज मानवी प्रवृत्ती उघडी पाडतात. काही लोक उपदेश ऐकतात, ज्ञान ऐकतात, पण ते ऐकणं आत्मपरीक्षणासाठी नसतं. ते ऐकणं असतं स्वतःचं रूप, स्वतःचं ज्ञान इतरांना दाखवण्यासाठी. अशा लोकांना ज्ञान म्हणजे शोभेची वस्तू वाटते. मी किती जाणतो, मी किती वाचलंय, मी किती अनुभवी आहे हे दाखवणं हा त्यांचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे ज्ञानाचं खरं उद्दिष्ट हरवतं. तुकाराम महाराज सांगतात की ज्ञान जर अंतःकरण शुद्ध करत नसेल तर ते केवळ अहंकाराचं साधन बनतं. अशा ज्ञानाने माणूस देवाजवळ जात नाही, उलट स्वतः भोवतीच फिरत राहतो. ओळ 4 चे स्पष्टीकरण. भूतांच्या मत्सरे
ब्रह्मज्ञान निळे चोरे. इथे भूत म्हणजे सामान्य अहंकारी वृत्ती. मत्सर, हेवा, तुलना या भावना ज्ञानाच्या सर्वात मोठ्या शत्रू आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की मत्सरामुळे ब्रह्मज्ञान चोरीला जातं. ज्ञान असूनही शांती नसणं, सतत इतरांशी तुलना करणं, इतरांचं यश सहन न होणं, हे सगळं मत्सराचं लक्षण आहे. अशा अवस्थेत ज्ञान टिकत नाही. ब्रह्मज्ञान हे अंतःकरणात शांती आणतं, पण मत्सर त्या शांतीचा नाश करतो. म्हणूनच संत सांगतात की ज्ञानापेक्षा भावशुद्धी अधिक महत्वाची आहे. ओळ 5. शिकल्या सांगे गोष्टी, भेद क्रोध वाहे पोटी. ही ओळ आजच्या समाजावर फार लागू पडते. शिकलेला माणूस सुंदर बोलतो, तत्वज्ञान सांगतो, पण आतून भेदभाव, क्रोध, अहंकार वाहत असतो. तुकाराम महाराज अशा दांभिकपणावर प्रहार करतात. ज्ञान जर प्रेम, करुणा आणि समतेकडे नेत नसेल तर ते ज्ञान अपूर्ण आहे. ओळ 6. निंदा स्तुती स्तवनी, तुका म्हणे वेंची वाणी. अखेर संत सांगतात, निंदा स्तुती कौतुक यात वाणी खर्च करणं म्हणजे वाणी वाया घालवणं. खरी वाणी तीच जी आत्मपरीक्षणाकडे नेते. रामकृष्ण हरी.